नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण फेब्रुवारी 2023चे आपण म्हणजे फेब्रुवारीमध्ये जी एक्झाम झाली होती 2023मध्ये त्याचे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करतो आहे. त्याच्यातला पेपर 1 आपला झालेला आहे. आज आपण पेपर 2 करणार आहोत. तर फेब्रुवारी 2023मध्ये ही एक्झाम झाली होती बघा. याचा आपण आज पेपर 2 करणार आहोत. त्याच्यामध्ये थर्ड लँग्वेज आणि इंटेलिजंट टेस्ट आहे. ठीक आहे. जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थर्ड लँग्वेज म्हणजे मराठी असते. ठीक आहे. आणि सोबत इंटेलिजंट टेस्ट. मराठी मिडियमचे जे विद्यार्थी असतात त्यांची थर्ड लँग्वेज इंग्लिश असते आणि सोबत इंटेलिजंट टेस्ट असतो. ठीक आहे. तर आज आपण लँग्वेजचे जे 25 प्रश्न आहेत मराठी भाषेचे 25 प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 25पर्यंत बघणार आहोत. तर बघूया आपण. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना दिल्या आहेत बघा इथं. पुढे एका सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्ये दिली आहेत. ती वाक्ये पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर इथे बघा अशा पॅटर्नचे प्रश्न येतात है ना. तर याच्या अगोदर पण आपण 2-3 वर्षाच्या पेपरमध्ये आपण असं केलेलं आहे. ठीक आहे. इथे बघा काय करायचं अशा प्रश्नामध्ये तिन्ही पहिले वाचून घ्यायचे आणि तिथून एक अंदाज लावायचा की काय असू शकतो. जसं आता प्रश्न क्रमांक 1 काय दिला, अवघा महाराष्ट्र त्यांना या उपाधींनी ओळखतो. आता ह्या सगळ्या उपाध्याच आहेत है ना. लोकमान्य, महात्मा, पितामह, साने गुरुजी ह्या उपाधी आहेच. पण आता ह्यापैकी कुठला घ्यायचा इथं. तर दुसरा प्रश्न वाचायचा, त्यांनी हा सार्वजनिक उत्सव लोक जनजागृतीसाठी सुरू केला. आता थोडं तुम्हाला कल्पना यायला लागली असेल की असे कोण है ना महात्मा होते ज्यांनी हे सुरू केलं होतं. तर गणेशोत्सव तुम्हाला आठवत असेल कोणी सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर अजून कन्फर्म करायसाठी तिसरा प्रश्न पण वाचून घ्या. त्यांनी ह्या वृत्तपत्रातून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे रोखठोक सवाल ब्रिटिश सरकारला विचारला होता. तर याच्यामध्ये बघा केसरी. आता हे केसरी कोणाचं पत्र होतं, लोकमान्य टिळकांचं पत्र होतं है ना. तर याच्यातून आपल्याला काय कळते की हे जे तिन्ही प्रश्न आहे हे लोकमान्य टिळकांशी आहे संबंधित. ठीक आहे. तर इथं पहिला जो प्रश्न आहे तिथं काय येणार, लोकमान्य. पहिलं जे पर्याय आहे प्रश्न क्रमांक 1चं उत्तर जे आहे ते आहे लोकमान्य. दुसरं आहे त्यांनी हा सार्वजनिक उत्सव लोक जनजागृतीसाठी सुरू केला होता. तर त्यांनी गणेश उत्सव आणि 2 पर्याय निवडायचे. तर शिवजयंतीसुद्धा त्यांनी हे सार्वजनिक उत्सव सुरू केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे, त्यांनी केसरी या वृत्तपत्रातून सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का असा रोखठोक सवाल ब्रिटिश सरकारला विचारला होता. तर असे तिन्ही वाक्य रीड करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला एकमेकांशी त्या तिन्ही वाक्याचा काय संबंध आहे ते कळून जाते. चला नेक्स्ट बघूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतीय संस्कृती या पुस्तकाचे लेखक कोण. तर याच्यातले जे आहे हे जे पुस्तक आहे हे लिहिलं साने गुरुजी यांनी लिहिलं आहे. साने गुरुजी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, रंगीत पेन आणि नवीन मोठी वही कालपासून मला सापडतच नाही या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत. विशेषणं म्हणजे काय असते, कुठलीही नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेषता दाखवणारा शब्द जो आहे तो विशेषण असतो. तर इथे नाम काय आहे बघा, पेन एक नाम आहे आणि वही पण एक नाम आहे. आता पेनाचा विशेषण काय आहे, रंगीत. तर एक विशेषण हा आला आहे. आणि वहीचे विशेषण कोणते कोणते आहे, मोठी आणि नवीन है ना. तर असे 3 विशेषण आलेले आहेत. त्याच्यातला उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. किती विशेषणं आली आहे, 3 विशेषणे आली आहेत. चला प्रश्न क्रमांक 6 बघा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, पुढीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते. तर इथे बघा जे नाम असतो, नाम जो क्रिया करतो अशा वाक्यामध्ये है ना क्रियापद आहे बघा. जसं पहिलं वाक्य जे आहे याच्यामध्ये प्रज्ञा काय करते, अभ्यास करते. मोत्याने काय केला, चोरांना पळवून लावले. त्याच्यानंतर आईने काय केलं, पोळी भाजी दिली. फक्त प्रश्न जो पर्याय 4 आहे त्याच्यामध्ये अशी स्वराज जो आहे तो काही क्रिया करत नाही आहे, म्हणजे कर्म है ना. तर हा अकर्मक क्रियापद असलेला वाक्य आहे. ठीक आहे. मला तेवढं एक्सप्लेन करता नाही यायला लागलं. तुम्ही तुमचे मराठीचे शिक्षक असेल त्यांच्याकडून व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 7 बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित
शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. अलीकडच्या काळात आपापसातील भांडणाचे मूळ शेतीवाडी व संपत्तीची वाटणी हेच झालेले आहे. तर हे जे अंडरलाईन केलेलं जे दोन शब्द आहेत त्याच्यासाठी एक शब्द कुरबूर आणि दुसरा अजून एक शब्द आहे यादवी. ह्या दोन्ही शब्दाला चे पर्यायी शब्द आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 बघा. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. तर इथं वाक्यप्रचार दिलेले एका कॉलममध्ये, एका कॉलममध्ये अर्थ दिलेले आहे. तर असं उत्कंठा वाढणे म्हणजे असं उत्सुकता निर्माण होणे है ना. तर पहिल्याचा जो आहे काय येतोय याची जोडी येते क, पहिल्याची जोडी येते क. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे कावरे बावरे होणे म्हणजे गोंधळून जाणे है ना, त्याचं येतं आहे अ. आणि अंगावर काटे येणे म्हणजे भीती वाटणे, प्रचंड भीती वाटणे, तर ब. तर याचं कसं झालं, जोडी कशी झाली बघा. पहिल्याचं क, दुसऱ्याचं अ आणि तिसऱ्याचं ब, म्हणजे हे तिसऱ्या क्रमांकाचा पर्यायाचा उत्तर आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 9 बघा. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते. तर हे जेवढे टोपण नाव आहेत आपले साहित्यकार, कवी, लेखक वगैरे सगळ्यांचे तुम्ही टोपण नाव पाठ करून घ्या. हा प्रश्न येतो एक. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे बालकवी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी पूर्ण भूतकाळ असणारे वाक्य कोणते. पूर्ण भूतकाळ म्हणजे झालेला है ना. तर आम्ही गडावर चढत होतो, गडावर चढत असतो हा पण नाही आहे. आम्ही गडावर चढत असू हा पण नाही आहे. आम्ही गडावर चढलो होतो हा याचा पूर्ण भूतकाळाचा वाक्य आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 11 बघा. पुढील वाक्यात कोणत्या जातीचा शब्द आला नाही. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. ससा सैरावैरा धावत सुटला. आता ससा जो आहे याच्यामध्ये कसं आहे, ससा जो आहे तो नाम आहे. ठीक आहे. आणि ही धावत म्हणजे क्रिया आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा एकतर याचं काही विशेषता दाखवली नाही. जसं इथं ससा जो आहे तो त्याचं काही विशेषण नाही दाखवलं आहे है ना. तर याचं विशेषण नाही आहे. ठीक आहे. किंवा नाम किंवा क्रियाचं विशेषण नाही आहे इथं, तर विशेषण शब्द नाही आहे. त्याच्यानंतर सस्याच्या जागी दुसरा कुठला सर्वनाम पण वापरलेला नाही आहे. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये क्रियापद आहे आणि क्रियाविशेषण पण आहे. धावत सुटला आहे ना, तर कसा धावला तो, सैरावैरा धावला. ठीक आहे ना. तर हे आहे त्याचा. ठीक आहे. सशाच्या जागी हे याचा धावतचा आलेला आहे सैरावैरा, पण सशाचं एक तर त्याचं विशेषण पण नाही आहे. जसं आता पांढरा शुभ्र ससा किंवा कापसासारखा ससा असं जर लिहिलं असतं तर सस्याचं विशेषण झाले असतं. आणि सशाच्या जागी सर्वनाम म्हणजे तो वगैरे, तो ती है ना वापरतो आपण, त्याला सर्वनाम म्हणतात. हे दोन्ही शब्द याच्यात आलेले नाही आहेत, विशेषण आणि सर्वनाम. ठीक आहे. चला बघूया प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 बघा. पुढे दिलेल्या वाक्यासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. अलीकडे योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने मुलांच्या आयुष्याची घालमेल, झुंज, धीर चेपणे नाही. पर्याय क्रमांक 4 आहे फरफट होणे. याचं आहे उत्तर पर्याय क्रमांक 4 फरफट होणे. ठीक आहे. आता बघा प्रश्न 13 ते 15साठी सूचना दिली आहे. पुढील कविता काळजीपूर्वक वाचावं. त्यात खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर ही कविता खूप छान कविता आहे, वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे. मी वाचली आहे. तुम्हाला हे कविता वाचल्यावर याचे प्रश्न सहज सोडवता येईल. हे बघा इथं ही पूर्ण कविता इथपर्यंत आहे ती. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 13, 14 आणि 15 हे या कवितेवर आधारित आहे. तर प्रश्न क्रमांक 13 काय बघा. बांबूच्या बेटातून कोणता आवाज येतो असे वर्णन कवितेत आले आहे. तर पावरीचा याच्यात उल्लेख केलेला आहे. तर पावरी म्हणजे होते बासरी. ठीक आहे ना. तर बासरीचा आवाज येतो आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. कवितेतील वर्णनानुसार असत्य विधान कोणते. तर याच्यामध्ये बघा हे छोटी छोटी वासरे हिरवीवर बागळत आहे. वासऱ्यांचा कुठे उपयोग म्हणजे झालेला नाही आहे इथं, तसं लिहिलेलं आहे. करडू इथं लिहिलं आहे हे
गोजीरवाणे करडू होऊनी काय इथे बागडू, पाकोळी का पिवळी होऊन फुला फुलांतून उडू. हा लेखक स्वतःच म्हणायला लागलाय की माझी अशी इच्छा होत आहे की इथं करडू होऊन बागळलं पाहिजे. पण याच्यात प्रत्यक्ष असे जसं इथं बाकीचे दिलेले आहे प्राण्यांबद्दल, तसं वासरांबद्दल क्लिअर नाही दिलेलं आहे. त्याच्यातलं जे दुसरं जे आहे पर्याय ते असत्य विधान आहे, हे कवितेत आलेलं नाही आहे. ठीक आहे ना. चला प्रश्न क्रमांक 15 बघूया. प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय आहे, गवताचे पाते कोणता अलंकार घालून मिरवते. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दवबिंदूचे डूल. ठीक आहे ना. दवबिंदू जे असतं ना, तुम्ही बघितलं असेल हिवाळ्यात जे गवत असते त्याच्यावर असे एकच थेंब असतो मस्त दवबिंदूचा, आणि जेव्हा सूर्य उगवतो ना तो असा मोत्यासारखा चमकतो तो बिंदू. ठीक आहे. तर ते अलंकार केलेला आहे गवताने त्याचा. ठीक आहे ना. चला प्रश्न क्रमांक 16 बघा. आता पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडा. तर हे जेवढेही आहे डामडोल, थोडेफार, जमवा जमव, हे सगळे जोड शब्द आहे. फक्त हा जोड शब्द नाही आहे तिसरा, सरदार, हा एक मूळ शब्द आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 17 बघूया. प्रश्न क्रमांक 17 बघा. दिलेल्या शब्दांचे त्यापुढे दिलेले अर्थ न जुळणारा पर्याय निवडा. तर इथे बघा जेवढेही शब्द दिलेले आहे ना त्याच्यामध्ये जसं तर दुसरा हार, हारचा पराभव आणि फुलांचा हार, जलद म्हणजे ढग आणि लवकर बरोबर आहे, मान म्हणजे मोठेपणा आणि शरीराचा एक अवयव, हे तिन्ही पर्याय बरोबर आहे. फक्त पहिला जो आहे पर्याय क्रमांक 1 तो चुकीचा आहे, है ना. भाव म्हणजे बंधू आणि वजनाची जड असं दिलेलं ना. भाऊ असायला पाहिजे ना, भाऊ. बंधू म्हणजे भाऊला बंधू ना, भाऊ थोडी म्हणतो आपण, भाऊ म्हणतो. ठीक आहे. तर त्याचा उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. मृगशीर्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आली आहेत. तर व्यंजन म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, जसं ते अ आ इ ई उ ऊ रू री है ना, ह्याला सोडून बाकीचे जे शब्द आहेत ते व्यंजन आहेत. त्याच्यामध्ये किती व्यंजन आले आहे बघा. एक म आलेला आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर खालचा जो रू आहे तो व्यंजन स्वर आहे. ठीक आहे. मूच्या नंतर ग आलेला आहे, मच्या नंतर ग आलेला आहे, मग नंतर श आलेला आहे. हां. आणि जी मोठी विलांटी आहे ई जो आहे तो स्वर आहे, त्याच्यामुळे त्याला नाही काउंट करायचं. त्याच्यानंतर श आलेला आहे आणि त्याच्या अगोदर शच्या अगोदर बघा हा जो अर्धा रा आहे, वरवरचा अर्धा र, हा पण व्यंजन आहे आणि मग परत श आलेला आहे. तर मृगशीर्षमध्ये तुमचे रू आणि ई जो आहे ते स्वर आहे. ठीक आहे. बाकीचे एवढे 5 जे आहे तुमचे व्यंजन आलेत. तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 18चा उत्तर येतो पर्याय क्रमांक 4, 5 व्यंजन आले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा. समानार्थी शब्दांची जोडी नसणारा पर्याय कोणता. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. तर वदन म्हणजे मुख बरोबर आहे. श्रम म्हणजे विश्राम नाही होत. श्रम म्हणजे मेहनत, विश्राम म्हणजे आराम. हे तर विरुद्धार्थी आहे, समानार्थी पाहिजे आपल्याला. तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर जंगल आणि कानन हे बरोबर आहे. ललना आणि चपला हा पण चुकीचा आहे. ठीक आहे. तर हे असे 2 पर्याय आहेत ज्यांची समानार्थी शब्द नाही आहे. ठीक आहे ना. ललना म्हणजे एक जी साधी भोळी स्त्री असते तिला ललना म्हणतात, है ना. चपला म्हणजे विरुद्ध झालं त्याचं, जे चंचल असं झालं ते. तर चुकीचं आहे, ते विरुद्ध शब्द आहे, समानार्थी नाही आहे. चला प्रश्न क्रमांक 20 बघूया. पुढे दिलेल्या शब्दांतील एकूण अशुद्ध शब्द किती. तर याच्यामध्ये बघा अशुद्ध शब्द आहेत पुरस्कार, पुरस्कार नसतो, पुरस्कार असतो ना. हा मध्ये अह जे आहे ना तो नसतो. त्याच्यानंतर दुसरा अशुद्ध शब्द आहे उत्कृष्ट, ठ नसतो तिथं ट असतो, उत्कृष्ट. आणि हा मधला हा आकार नसतो. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे बघा मंजूळ असते ते मंजूळ. ठीक आहे. तर असे 3 शब्द जे आहे अशुद्ध आहे. तर याचा उत्तर येतोय पर्याय क्रमांक 3 शब्द अशुद्ध शब्द आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा. पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता सामान्य लोकांनाही नागरी जीवनाची ओढ लागली आहे.
आता हे नागरी, नागरीचं विरुद्ध लिहायचं आपल्याला, तर नागरीचं विरुद्ध काय होणार? ग्रामीण. त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 बघा, पुढीलपैकी चुकीची विरुद्ध लिंगी जोडी निवडा. तर गाय म्हणजे बैल हे बरोबर आहे, मोर लांडोर बरोबर आहे, साधू आणि साध्वी पण बरोबर आहे. चुकीची विरुद्ध जोडी जी आहे ना, ही आहे विधुर आणि विदुषी. विधुर म्हणजे जो व्यक्ती ज्याची है ना पत्नी चा स्वर्गवास झाला असेल तो त्याला विधुर, आणि त्याचा विरुद्धार्थी विधवा यायला पाहिजे, पण इथं विदुषी आलेला आहे. विद्वांचं विदुषी असते. विदुषी म्हणजे जे इंटेलिजंट वुमन, ओके नाही. तर हा चुकीचा पर्याय आहे प्रश्न क्रमांक 22. चला नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 बघा, पुढीलपैकी अनेकवचनी नाम कोणते? तर याच्यामध्ये अनेकवचनी नाम जे आहे ते आहे तुमचा पर्याय क्रमांक 4 फुटाणे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 24 बघा, पुढीलपैकी योग्य विरामचिन्हे वापरलेले विधान पर्यायातून निवडा. तर याच्यामध्ये जो आहे याचा पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे. बाकीच्या ठिकाणी बघा इथे कॉमा नाही लावला आहे ना. त्याच्यानंतर इथं हे एकदमच आश्चर्यकारक शब्द हे चिन्ह दिलेलं आहे, हे पण चुकीचं आहे. आणि इथे बघा इथे प्रश्नवाचक चिन्ह नाही दिलेलं आहे. ठीक आहे ना. असे हे बाकीचे जे 3 आहे ते चुकीचे आहे. करेक्ट जो वापर झालेला आहे विरामचिन्हांचा तो पर्याय क्रमांक 2 मध्ये झालेला आहे. ठीक आहे. चला बघूया प्रश्न क्रमांक 25, शेवटचा प्रश्न. स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. तर याच्यातलं एकदम क्लिअर बघा, चौथा नंबरचा आहे याचा उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये, हातच्या कंकणाला आरसा कशाला. ठीक आहे. तर असे आपले 25 प्रश्न पूर्ण झाले. ठीक आहे मराठीचे. तर जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणतो, माझं पण लँग्वेज तेवढं परफेक्ट नाही आहे. तर काही प्रश्नाचे होऊ शकतात चुकीचे उत्तरं झाले असेल किंवा चूक झालेली असेल, तर तुम्ही तुमच्या जे मराठीचे शिक्षक आहे त्यांच्याकडून हे स्पष्टीकरण घ्या त्याचं. ठीक आहे. आता कसं आहे की मी याच्यासाठी घेऊन घेतो कारण आपल्या ह्या इंटेलिजंट जो म्हणजे पेपर 2 आहे त्याच्यातला हे भाग आहे. 25 प्रश्न हे करणेच आहे आपल्याला. ठीक आहे ना. याला आपण सोडून चालत नाही ना. हे तुम्हाला करावं लागेल. हे तुमच्या परीने तुम्ही करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. तर आता मराठीचा आपला 25 प्रश्न झाले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटेलिजन्स चालू करूया, आणि त्याच्यामध्ये पण आपण ॲट ए टाईम 25 नाही करू, कारण 25 क्वेश्चन केले की खूप मोठा व्हिडिओ होतो. तर आपण 15 आणि 20 असेच करूया परत. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.